आपण पाहणार आहोत कढीपत्ता चटणी. त्याच्यासाठी शेंगदाणे, कढीपत्ता, तेल आणि हे सगळं एकजीव करून भाजून घ्यायचं आहे. छान असं कलर येईपर्यंत भाजायचं आहे. कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता आणखीन भाजायचं आहे आपल्याला चांगलं. मस्त असं भाजून घेत राहायचं आपल्याला. आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे आपल्या कढीपत्ता शेंगदाण्याच्या चटणीचा. ही चटणी खाण्यासाठी खूप चांगली असते. गॅस बंद केलेला आहे मी आता आणि कढीपत्ता असा क्रिस्पी झालेला आहे आपला. ते पॉटमध्ये मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लाल चटणी 2 चमचे, मीठ चवीनुसार आणि जिरं मिक्स करून घेत आहे. आणि ही चटणी छान अशी खालीवर करून घेत आहे मी. आणि आता ही चटणी मी काढून घेणार आहे. मस्त अशी चटणी झालेली आहे आपली आणि ही बास्केट तयार आहे आपल्या चटणीचं.